महाराष्ट्र न्यूज चॅनल। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशन रोसा च्या ऑफिसर्स व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। उपवर्गीकरणाबाबत शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेत सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली। बैठकीच्या प्रारंभी रोसाचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव दांडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। आपल्या प्रास्ताविकात त्यांनी अनुसूचित जाती उपवर्गीकरणातील घटकांबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयजी सावकारे उपस्थित होते। बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली। मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीकडे हरकती व सूचना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच न्यायमूर्ती अनंत बदर निवृत्त समितीचा अहवाल सार्वजनिक करावा व त्यावर खुली चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी सर्व 59 जातींच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, जनगणनेच्या आकडेवारीचा विचार करावा, तसेच निधी वाटपात लोकसंख्येच्या प्रमाणासोबत सामाजिक न्यायाचाही विचार व्हावा अशी भूमिका मांडण्यात आली। अनुसूचित जातींसाठी असलेले 13% आरक्षण मध्ये विभागण्याचा प्रस्ताव असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले। 2026 ची जनगणना झाल्यानंतर उपलब्ध आकडेवारीच्या आधारे निर्णय घेतल्यास अधिक स्पष्टता येईल असे मत व्यक्त करण्यात आले। मुंबईतील बैठकी दरम्यान वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, आमदार किसनराव वानखेडे, आमदार अशोकराव माने, माजी सदस्य अनुसूचित जाती आयोग भारत सरकार सुरेखा लामतवरे, सुरेश पाखरे, डॉक्टर सुधीर मेढेकर, डॉक्टर नरेश विश्वनाथ वाघमारे, हेमंत वानेरे, संजय सोनवणे, दत्तात्रय गोतीसे, संजय धनशेट्टी, रमेश खाडे, डॉक्टर विठ्ठलराव दांडगे, विश्वनाथ वनकोरे, CK जाधव, डॉक्टर अशोक लामतवरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।